रूपिणी प्राण संजीवनंत परम धाम कैवल्य मेकं तुरीय प्रसन्न प्रपन्नार्ति हो देवदेव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू हा प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी आत्मरूपगणेशु केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्यांची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं चिदाकाशमाकाश वासो भजे सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं च नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिनो तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयो मस्तकाय पायावरी
तारकात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विठाल विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज आपण सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्तानं जमलेलो आहोत ते निमित्त म्हणजे भगवंताचा अवतार असणारे साक्षात मारुतीरायाचा अवतार ज्यांना म्हटलं जातं असे श्री पैलवान बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, त्याचा वर्धापन दिन वर्ष 3रं आणि खऱ्या अर्थानं या 3ऱ्या वर्षातील तसं पहिलं तर हा सप्ताहाच 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव. सप्ताह 3 दिवसाचा असला काही, 5 दिवसाचा असला काही, 7-8 दिवसाचा असला काही, परंतु पैलवान बाबा मूर्तीपान प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त हा 5 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि यातील आजची ही 2ऱ्या दिवसाची सेवा खऱ्या अर्थानं ज्यांनी माझ्याकडे सोपवली असे जय पैलवान बाबा तरुण मंडळ आणि सर्व या ठिकाणी असणारे सप्ताह कमिटी, सर्व कार्यकर्ते असं म्हणण्यापेक्षा सगळेच आयोजक, संयोजक आणि नियोजक. कारण कसं असतं, मी नेहमी एक वाक्य सांगून जाते की नाटकाच्या पडद्यावर काम करणारी जेवढी मंडळी महत्वाची असतात तेवढीच पडद्याच्या पाठीमागे राबणारी सुद्धा असतात. म्हणून या ठिकाणी ही पडद्यावरची आणि पडद्या पाठीमागची अशी सगळीच मंडळी, त्या सर्वांचं अंतकरणापासून मनापासून आभार मानते. आणि आपल्या या सर्व आयोजकांपर्यंत ज्यांनी माझं नाव पोहोचवलं ते म्हणजे आपल्या भागाचं भूषण असणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, परमार्थिक क्षेत्रात नवीन बीज निर्माण केली, की अशी निर्माण केली. कारण आताच्या युगात निर्माण करणारे अनेक आहेत, पण त्या गोष्टी जोपासता आल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न लागतात. आणि ते प्रयत्न घेऊन किंवा तेवढी पराकाष्ठा करून ज्यांनी ही लेकरं घडवली ते म्हणजे संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे त्या ठिकाणी संस्थापक हरिभक्तपरायण गोरख महाराज कुंभार असतील. महाराजांच्या मार्फत आपल्यापर्यंत येण्याचा योग आला. तसेच श्री भानुदास गुलाबराव भिवरकर उर्फ आबा, श्री महादेव मानसिंग देशमुख आप्पा, तसे श्री तानाजी रामचंद्र कदम, अशी सर्वच सप्ताह कमिटीतील मंडळी, सर्व आयोजक, संयोजक, नियोजक आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य ते म्हणजे वैशालीताई विकास पवार, पवारच आहेत कार्यवर, त्यांचंही अंतकरणापासून मनापासून आभार मानते. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायक असतील, वादक असतील, टाळकरी वृंद असतील, विनेकरी बाबा असतील, शूटिंगवाले दादा असतील, श्रोता वर्ग असेल, सर्वांचं अंतकरणापासून मनापासून, माईक सिस्टीमवाले काका असतील, सर्वांचं अंतकरणापासून त्या ठिकाणी सर्वांना साष्टांग दंडवत. बाबांच्या चरणी, तुम्हासारख्या मायबापांच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या चरणी त्या ठिकाणी साष्टांग दंडवत. आणि सेवेला बोला ना, सेवेला प्रसाद नंतर आहे का? परिणाम आत्ता का जाणवतोय मला? सेवेला विठाला विठाला. मी महावैष्णव ज्ञानोबाराय
एका लेकराची, 2 लेकराची आई होणं फार सोपं असतं, पण संपूर्ण जगाची माऊली जे झाले असे आपल्या सर्वांची परमार्थिक आई ज्ञानोबा यांचा हरिपाठ प्रकरणातील आपल्या सर्वांच्या परिचयाचा पाठातला आता या ठिकाणी सोपा सुटसुटीत अजिबात म्हणणार नाही बरं, कारण हा अभंग ऐकायला जरी सोपा असला तरी निरूपण करताना फार पराकाष्ठा करावी लागते, कारण प्रत्येक ठिकाणी श्रोता वर्ग हा वेगवेगळ्या पदाचा असतो आणि त्यानुसार काय म्हणतात ना, रक्ताचं पाणी करून ते त्यांचं गळी उतरावं लागतं, उतरवावं लागतं. परंतु आपल्या सर्वांचे चेहरे फार उत्सुक दिसत आहेत. नक्कीच या अभंगातील प्रत्येक चरण सोडवणारच आहे, प्रयत्न म्हणण्यापेक्षा सोडवणारच आहे. परंतु माझ्या माऊलींना जे चिंतन सादर करायचं होतं किंवा जे चिंतन माझ्या माऊलींनी सादर केलं त्या चिंतनापर्यंत किंवा त्या चिंतनाला पोहोचण्याचा, स्पर्श करण्याचा मी 100% प्रयत्न करेल. असा आपल्या सर्वांच्या परिचयाचा पाठातला सोपा आणि सुटसुटीत असणारा पाठासाठी बरं हरिपाठ प्रकरणातला अगदी जवळचा अभंग. जवळचा का सांगते, कारण पहिला अभंग देवाची आहे, दुसरा चहुवेदी, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. एकदा जोरदार लेकरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. ह्याला म्हणायचं मुळापासून घडवणं. नाही तर काही वेळेस असं होतं, मला काल अनुभव आला. काल एका ठिकाणी सप्त्यातल्या कीर्तनात हरिपाठ प्रकरणातला अभंग घेतला. कीर्तन मला सांगायची सवय, बाबा या क्रमांकाचा अभंग, आणि कीर्तन वगैरे झालं आणि एक बाबा उठून माझ्यापाशी आले. मला म्हणले, ताई तुम्ही तर अख्खं कीर्तनच चुकीचं सांगितलं. म्हणलं काय चुकीचं सांगितलं? अहो म्हणले, तुम्ही घेतलेला अभंग 18वा ना 19वा होता. आता म्हणलं गड्या एवढ्या दिवस कीर्तन करते पण आजपर्यंत असं कधी झालं, मला जरा वेगळं वाटलं. मग म्हणलं एक काम करा, माझं चुकतंय ना, तुम्ही गंती चालू करा. मग बोबडी वळली. पण तरी सुद्धा हरिपाठ काढला खिशातनं. काही म्हाताऱ्या माणसांना सवय असते पुस्तकं वागवायची. हरिपाठ काढला, म्हणले हे बघा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. म्हणलं बर, हा चौथा, हा पाचवा, सहावा, असं करत करत त्या अभंगापर्यंत गेले. म्हणलं आता म्हणा हा कितवा? मग म्हणले नाही ताई तुमचंच बरोबर आहे, माझंच मी सुंदर ते ध्यान धरलं वाटतं. विठाला विठाला हरिपाठ प्रकरणातला हा 6व्या क्रमांकाचा असणारा अभंग गोड आहे. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. वारकरी संप्रदायाच्या तत्वानुसार, नियमानुसार आजचा सप्ताहाचा दुसरा दिवस, आणि सप्ताह 5 दिवसाचा असू द्या नाही तर 7 दिवसाचा, 8 दिवसाचा असू द्या, संतांच्या नियमाप्रमाणे, संप्रदायाच्या तत्वाप्रमाणे आजचा दिवस म्हणजे संत प्रकरणातला अभंग. आणि या तत्वाला धरून माऊलींचा हा साधूविषयी बोलणारा गोड असा अभंग. या अभंगामध्ये माऊली सांगतात, साधू बोध झाला तो. आता तुम्ही थांबा, आता वरचे सगळे थांबा, खालचे बोला. साधू बोध झाला तो, आहा ठाईच मुरला. एकटा यांनी उक्त घेतलं काय, महिला मंडळ बोला. अख्खे सप्त्यात आम्ही दोघीच महिला आहे, बोला ना. साधू बोध झाला तो, ठाईच मुरला. कापुराच्या वाती, ठाईच समाप्ती. मोक्षरेखे आला, साधूचा अंकिला. ज्ञान देवा गोडी, हरी दिसे जनिवनी. हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना. असा हा गोड असणारा अभंग. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, साधू बोध झाला. फक्त कीर्तन ज्ञानदेव नाही का, माऊली नेमकं कुणाला साधू म्हणतात, कारण अनुभव आले अंगान मग ते या जगात येत असे. माऊलींच्या जीवनातही साधू आले, मग साधू कुणाला म्हणलं तर माऊलींचे थोरले बंधू अर्थात निवृत्ती दादांना माझ्या माऊलींनी साधू
अर्थात सद्गुरू असं गुरु असं म्हटलेले. मग हे साधू काय करतात जीवनामध्ये येऊन, तर ते ज्या वेळेस आपला हात म्हणजे त्यांचा हात या आज्ञेने जीवाच्या मस्तकावर ठेवतात त्यावेळेस या जीवाचं विचार चक्र थांबलं जातं. जे कंटिन्यू माणसाच्या मनात विचार चालू असतात, कस काही पण काम असू द्या, सगळं थांबतं पण डोक्यातले विचार थांबत. हे विचार चक्र थांबलं जातं आणि त्या बोधरूपी नामाचा अनुभव येतो. कसा, जसं उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिल्यानंतर ते पाणी आत जाताना त्या पाण्याचा सुखद असा अनुभव येतो. आता उन्हाळा चालूच झाला म्हणायचं, थंड पाणी पिल्यानंतर बघा ना तुम्ही, ते आत जाताना त्या पाण्याचा अगदी गोड सुखद असा अनुभव येतो. अगदी त्याचप्रमाणे गणित साधं सांगतात माऊली, ज्या वेळेस बोधरूपी शिवाची आणि आत्मरूपी जीवाची ज्या वेळेस भेट होते त्यावेळेस ह्या वासनारूपी कापुराची होळी होते आणि त्यातच एक ज्योत निर्माण होते. त्यानं काय होतं मी जास्त अवघड तुम्हाला सांगणार नाही, फक्त साधं चिंतन तुमच्या पुढे मांडेल की तो साधक मोक्षाच्या ओळीत जाऊन बसतो. त्या साधकाचं, त्या शिष्याचं भाग्य उदयाला येतं आणि असा हा साधक, असा हा शिष्य गुरु आज्ञेत राहून हरिभक्त होतो. आणि अशा या हरिभक्ताला प्रत्येक जनीवनी असणाऱ्या आत्मतत्वामध्ये हरिदर्शन होतं. असा अभंगाचा सरळ सरळ, पण त्यासाठी काय करावं लागतं, हरिमुखे हरिमुखे आवमना, पुण्याची गणना, असा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठला चांगला विचार केला तर माणसानं जीवनामध्ये येऊन गुरु करणं फार गरजेचं आहे. वाक्य ध्यान देऊ नाही का, माणसानं जीवनामध्ये येऊन गुरु करणं फार गरजेचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, ताई का गुरु करणं गरजेचं आहे. आता बघा, मी फक्त अध्यात्मातलं सांगेल असं नाही, कोणत्याही क्षेत्रात माणूस हा गुरु शिवाय प्रगती करू शकत. कुठं पण जा, गणित साधे, शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी कुणी ना कुणी गुरु, व्यवसाय शिकायचा म्हटलं तरी कुणी ना कुणी गुरु, अहो महिला मंडळ साधा स्वयंपाक शिकायचा म्हटला तरी कुणी ना कुणी गुरु. बोला ना, आता तुमचं उत्तर देते मी. स्वयंपाक शिकायला सुद्धा कुणी ना कुणी गुरु, तसंच संसारामध्ये सुद्धा सासूला सुद्धा कुणी ना कुणी गुरु, सुनाला सुद्धा कुणी ना कुणी गुरु. उगाच घरात तू ती मी होतं का. सांगायचं माझं तात्पर्य, कोणत्याही क्षेत्रात, हे संसाराचं झालं, कोणत्याही क्षेत्रात माणूस गुरुशिवाय प्रगती करू शकत नाही. मग अध्यात्म क्षेत्र गुरुशिवाय असेल का. अध्यात्माचा अभ्यास केला, परमार्थाचा अभ्यास केला तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असे एकही संत महात्मे सत्पुरुष हे गुरु शिवाय उदयाला आलेले कुठलेही संत घ्या, गुरु शिवाय उदयालाच आले नाहीत. मग तुम्ही म्हणाल ताई तुमच्याकडे पुरावा आहे का. ते एक महाराज म्हणतात बघा, कीर्तनकारानं प्रत्येक गोष्टीला पुरावा, आणि जर कीर्तनकाराला पुरावा देता येत नसल, जर कीर्तनकाराला पुरावा देता येत नसेल तर कीर्तनकाराला मागावा का पुरावा. प्रत्येक संतांनी आपल्या जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. मी बाहेरच नाही सांगणार, आपल्याच संप्रदायातील संतांचा जर विचार केला ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरूंना शरण गेलेले. महाविष्णूचा अवतार सखा माझा
ज्यांना साक्षात विष्णूचा अवतार म्हटलं जातं असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय या माऊलींनीही आपल्या जीवनामध्ये गुरु केले. आणि या गुरूंचं नाव जर तुम्हाला परिचित करून घ्यायचं असेल तर एकदा ज्ञानेश्वरी विचारपूर्वक वाचा. बऱ्याच ठिकाणी निवृत्तीदादांचं वर्णन आहे. आणि नुसतं आपल्या गुरूंचंच वर्णन करून माऊली थांबले नाहीत, तर एका अभंगात तर माऊलींनी आपली अख्खी परमार्थक वंशावळ गुरु परंपराच वर्णन केलेली. आदिनाथ गुरु जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. काय सांगतात? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. तिथून पुढे मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. आता पुढचं सांगते माऊलींची वंशावळ. इथून पुढे कुणाकडे गेलं? गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार. माऊलींनी आपली अख्खी परमार्थिक वंशावळ अर्थात गुरु परंपरा या अभंगामध्ये वर्णन केलेली आहे. अर्थात सांगायचं तात्पर्य माझ्या माऊलींनी सुद्धा जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल ताई 700 वर्षापूर्वी त्या माऊलींवर तुम्ही थांबाल का? अजिबात नाही. बसलेले ध्यान देऊन ऐका बरं. त्यानंतर पैठण निवासी शांती ब्रह्म श्रीमंत श्री संत एकनाथ महाराज जर कुणी अभंग गाता ध्यानपूर्वक पाहिला असेल तर लक्षात येईल नागबाबांचा एकही अभंग आपल्या गुरु वाचून एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी, प्रत्येक अभंगामध्ये जनार्दन स्वामींचं वर्णन आहे. नाथांनी गुरु केले. इतकंच नाही, लहानपण त्यांच्याकडून बोध व्हावा म्हणून लहानपण त्यांच्या सेवेत घालवलं. तदनंतर 400 वर्षापूर्वी तुकोबाराय या जगामध्ये अवतीर्ण झाले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही. विष्णूचा अवतार नामदेव महाराजांचा नंतरचा अवतार म्हणजे तुकोबाराय. पण त्या तुकोबारायांनी सुद्धा जीवनात गुरु केलेले. आता अवघड झालं गड्या. गुरु केलेले माघ शुद्ध दशमी पाहुनी केला अंगीकार. कोण होते ते? बाबाजी सद्गुरु बाबाजी चैतन्य बाबाजी सद्गुरु दास तुका. म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. मग एवढ्यावर थांबलं का? संप्रदाय किती मोठा आहे काय सांगतो संप्रदाय. या तुकोबारायांवरती न थांबता संप्रदायातले शेवटचे संत ज्यांना म्हटलं जातं ज्या नावे निळोबाराय, त्या निळोबारायांनी आपल्या जीवनात गुरु केलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल जसं इतरांनी केलं तसंच निळोबारायांनी केलं असेल. पण एक सांगू, निळोबारायांच्या जीवनामध्ये गुरु प्राप्त होण्यासाठी फार पराकाष्ठा करावी लागली. बहु अवघड आहे. परी जग जेठी
ऐका, त्या ठिकाणी असणारे निळोबाराय ज्यांनी तुकोबारायांकडून अनुग्रह मिळावा किंवा तुकोबारायांकडून बोध व्हावा यासाठी काय केलं? अन्न पाण्याचा अनुष्ठान मांडलं. पण त्यांची समजूत घालण्यासाठी आता मला सांगा, गुरु का करायचे? बोला ना गड्या. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं सगळ्या गोष्टीनं श्रेष्ठ आहे. गुरु का करायचे? कारण त्या गुरूंच्या मार्फत आपल्याला देव भेटावा म्हणून जीवनात गुरूंना शरण द्यायचं. पण त्या ज्या निळोबऱ्यांनी तुकोबऱ्यांचा गुरु म्हणून धावा केला, ते गुरु मिळायच्या आधी साक्षात देवाला दया आली, देव माझ्या निळोबऱ्यांना भेटायला आले. पण देव आल्यानंतर निळोबऱ्यांचे सरळ 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 वाक्य तेथे तुझ लागी बोलाविले कोणी आणि प्रार्थिले वाचून आला सिका. अरे तुला मी इथं बोलावलंच नाही, मग तू का आला? असं परखडपणे विचारणारे, देवाला विचारणारे निळोबार आहे. मग ऐका, याच्या शेवटच्या चरणात तुकोबार आहे. देवाला काय म्हणतात? जो जगाचा मालक आहे, ज्याला मिळवण्यासाठी प्रत्येक आध्यात्मिक माणसाची इच्छा असते, त्या देवाला निळोबार आहे शेवटचा शब्द वापरतात. निळा म्हणे आम्ही नोळ खुची देवा ठिकाणाहून वैकुंठ गमन होऊन सुद्धा सदेह वैकुंठाला जाऊन सुद्धा 2 वेळा तुकोबारांना यावं लागलं. एक म्हणजे आपल्या मुलीसाठी, दुसरं म्हणजे निळोबारायांसाठी. कारण अनुष्ठान तेवढं तीव्र होतं. सांगायचं माझं तात्पर्य फक्त इतकंच की प्रत्येक संतांनी जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. प्रत्येक संतांनी जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, ताई अहो संतांनी केलं, आम्ही काही संत आहे का? आम्ही तर सामान्य माणसं, आम्ही कशाला त्या भानगडीत पडायचं? एक सांग तुम्हाला, फक्त संतांनी गुरु केले म्हणून तुम्ही गुरु करा माझं अजिबात मत नाही. ज्याला तुम्ही पूजता, ज्याची तुम्ही पूजा करता, ज्याचं तुम्ही अनुष्ठान म्हणता, तो जगाचा मालक. मग तुम्हाला असं वाटतं का की जगाचा मालक असाच कोरडा राहिला असेल? अहो, जगाच्या मालकाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरु केले आणि नाही ना माझा विश्वास बसत, अजिबात ठेवायचं नाही. कमीत कमी नाथबाबांच्या प्रमाणावर तरी कसं परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण. कृष्ण सांगितलं गुरु केला, कृष्ण सांगितलं परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, वा वा वा. नाथबाबांचं प्रमाण आहे बर का. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. 26 तारखेला काय आहे बरं? बोला ना, काय 26 तारखेला? रामनवमी. जगाचा मालक असणाऱ्या ईश्वराचा 7वा अवतार, ज्यांना राम असं म्हणतात, त्या रामांनी सुद्धा जीवनामध्ये वशिष्ठ ऋषींना गुरु केलं. 8वा अवतार ज्याला म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण परमात्मा, की ज्या श्रीकृष्णानं सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरु, अहो ज्या श्रीकृष्णानं भल्या भल्यांना पाणी पाजलं, त्या श्रीकृष्णाला गुरु करायची काय गरज होती? पण तरी सुद्धा वशिष्ठ संदीपनी ऋषींना माझा श्रीकृष्ण परमात्मा शरण गेला. सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच, देवानं देवासारख्या दिसणाऱ्या या मनुष्य प्राण्याला धडा घालून दिलाय की या मनुष्य प्राण्यानं सुद्धा जीवनामध्ये गुरु केले पाहिजेत. कारण हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं ना, परब्रह्म राम वशिष्ठा शरण,
ह्या अख्ख्या अभंगात नाथ महाराज गोड वर्णन करतात की श्री गुरुचे पायी ठेवितो विश्वास, दासांचा तो दास होई त्यांच्या. ह्या जगातली सगळ्यात घाण आणि वाईट गोष्ट असेल ज्या नावे दास्यत्व. एखाद्याची दासी बनून राहणं, एखाद्याचा दास बनून राहणं म्हणजे मरणापेक्षाही घाण असतं. परंतु नाथ बाबा म्हणतात दासांचा तो दास, म्हणजे जे गुरु आहेत त्यांच्या दासांचा दास झाला तरी तुझ्या जीवनाचं सोनं आहे. कारण परब्रह्म नाम वशिष्ठा कृष्ण सांदीपनी. मी सांगते म्हणून ऐकायचं नाही. वाल्मिकत उपदेशी नारद तो मुनी, आणि त्रिभुवनी धन्य झाला वाल्या. एका जनार्दनी गुरुमज भेटला मोकळा दाविला मार्ग त्याने. हे नाथांची प्रमाण आहेत, नाथांचे अभंग आहेत. म्हणून जीवनात गुरु करणं गरजेचं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, ताई तुम्ही आल्यापासून नुसतं गुरु 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 लावलंय, नेमकं चाललंय काय? एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये गुरु करणं हे गरजेचं आहे. गुरु या शब्दातही सामर्थ्य आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, आम्ही आमच्या जीवनामध्ये गुरु का करायचे? आणि आतापर्यंत अजून एक सांगते बरं, तुमच्या डोक्यामध्ये गुरुची जी संकल्पना आहे ती डोक्यातून थोडी बाजूला काढा. वाद्य शिकवणारे गुरु वेगळे, वाद्य शिकवणारे गुरु वेगळे, शिक्षण देणारे गुरु, कला शिकवणारे गुरु, व्यवसाय शिकवणारे गुरु, पण भगवंताची भेट घडवून देणारे गुरु. त्यासाठी जीवनामध्ये ते गुरु म्हणजे अधिकारी महात्मा असावा. अधिकार तैसा दाविला मार्ग, चालत आहे मग कळ येते. ज्या अधिकारी महात्म्यानं तुम्हाला ते ज्ञान दिलं त्या महात्म्याकडे आधी ज्ञान असावं. बोला ना, नाही कळलं का तुम्हाला माझी भाषा? नाही कळलं? एक म्हण आहे बघा आपल्या मराठी भाषेत, जर आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? कळतंय ना? आज महाराजांनी एवढी लेकरं घडवली, ऐका, आज महाराजांनी एवढी लेकरं घडवली. हे लेकरू घडवलं किती गोड पकवास वाजवतंय. आज विचार करा, जर महाराजांनाच येत नसतं तर महाराजांनी एवढं सुंदर व्यक्तिमत्व घडवलं असतं का? जर आडातच नसेल तर पोऱ्यात येणार. आज तेवढी जबरदस्त कला अंगी होती म्हणून एवढी गोड लेकरास तुम्हाला मला दिसतात. अगदी त्याचप्रमाणे भगवंतापर्यंत जाण्यासाठी सुद्धा अधिकारी महात्मा. मग संसारातले गुरु वेगळे, सासूचे गुरु वेगळे, सुनाचं गुरु पण, आग लावणारे पण, त्यांचं गणित धरायचं नाही. तुम्ही आम्ही अध्यात्मामध्ये इथं आलो म्हणजे अध्यात्मात पैलवान बाबांच्या गाभाऱ्यात आलो म्हणजे अध्यात्माचे आज ब्रह्मचारी व्यक्तिमत्व, ब्रह्मचारी महात्मा साक्षात भगवंताचा अवतार त्यांच्या दरबारात बसतोय, त्यांच्या दरबारात आपण बसलेलो आहे. सांगायचं माझं तात्पर्य फक्त इतकंच आहे, अध्यात्मामध्ये गुरु जे तुमच्या माझ्या जीवनामध्ये येतात ते गुरु नेमकं करतात काय ना, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा एकदा माझ्या मौली महाविष्णू ज्ञानोबरायांच्या गाठात जाऊन पहा की हे गुरु जीवनात करतात काय. उत्तर तुम्हाला मिळेल. मौली म्हणतात, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन.
बरोबर आहे म्हणतात. प्रश्नेना काय करतात गुरु जीवनात? गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोधनांदवी. गुरु ज्ञान दृष्टी देतात. कसली ज्ञान दृष्टी? तुम्हाला वाटेल जी ज्ञानदृष्टी संजयाला दिली ती ज्ञानदृष्टी का? नाही. संजय हा कुरुक्षेत्रावरला पाहू शकत होता आणि तो धृतराष्ट्राला सांगू शकत होता, पण गुरुजी ज्ञानदृष्टी देतात ना, तो भगवंत सगुण रूपातला या डोळ्यानं पाहू शकतो, पण गुरूंच्या ज्ञानदृष्टीने निर्गुण स्वरूपातला भगवंत पाहण्याची ताकद फक्त आणि फक्त गुरूंच्या त्या ज्ञानदृष्टीत असते. म्हणून गुरु हाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. आपल्याला माहीत नसलेला आपल्या जवळचं धन दाखवतात. गुरु आशीर्वाद रूपी सौभाग्य देऊन षड विकारांचा नाश होण्याचा बोध करतात. आणि म्हणून गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कधी काही डळमळेना. आणि मगाशीपासून माणसांना नुसतं गुरु गुरु का लावलंय ताई तुम्ही? कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, आणि गुरु विन देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. नाही ना माझा विश्वास बसला तुमचा? मौलींची गाथा चेक करून पहा. तुम्ही म्हणाल देव मोठा का गुरु मोठे, अर्थात संत मोठे. एक सांगू तुम्हाला, ज्यावेळेस या दोन्हीमध्ये तुम्ही फरक करायला जाचाल ना, गुरु मोठे का देव मोठा, ऐका, प्रत्येक ठिकाणी गुरूंची पातळी ही नेहमी कुठं असणार? वर असणार, उंच असणार. आणि हे मी सांगते म्हणून अजिबात ऐकायचं नाही. माऊलींनी सांगितलं त्याचप्रमाणे कबीरदास फार गोड सांगतात. कबीरदास दोहामध्ये सांगतात, गुरु गोविंद दो खडे का केला गोपाय, गुरु गोविंद दो खडे का केला गोपाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय कबीरा, गोविंद दियो बता. कळलं तर वाजवा. कबीरदास सांगतात, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय. एका ठिकाणी एका बाजूला देव उभा आहे, दुसरीकडे गुरु आहे. मग दर्शनाआधी कोणाचं घ्यायचं? कबीरदास सांगतात, मी दर्शन घेईल गुरूंचं. का माहितीये का? कारण ज्या गुरूंनीच देव दाखवला त्या देवाचा आधी घ्यायचं का गुरूंचा आधी घ्यायचं? म्हणून बलिहारी गुरु आपण गोविंद दियो बताय म्हणून आधी गुरूंना स्थान आहे. म्हणून माणसानं जीवनामध्ये येऊन गुरु करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, हे गुरु जीवनामध्ये आल्यानंतर काय होतं? अभंगाचं प्रथम चरण. साधू बोध झाले
वाजवा. एक सांग तुम्हाला, टाळी वाजवा हे कधी सांगावं नाही लागलं पाहिजे. अजून एक सांगते, टाळी वाजवायची कुणासाठी? ज्यांनी गोड गायलं ना त्यांच्यासाठी वाजवू नका. ज्यांनी गोड बोल वाजवला त्यांच्यासाठी वाजवू नका. ज्यांनी गोड गायलं एक वेळ त्यांच्यासाठी वाजवू नका. पण त्या व्यक्तीमध्ये असणारी जी कला आहे, त्या व्यक्तीमध्ये असणारी जी सरस्वती माता आहे, टाळी वाजवायची त्या माईसाठी. आता तरी वाजवा. विठाला विठाला. मौली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचं मुरला अनुभव. अनुभव हा असाच येत. बोला ना गड्या. अनुभव हा असाच येत. अनुभव हा असाच येत. त्यासाठी ते कार्य करावं. व्यवसायाचा अनुभव घेण्यासाठी आधी व्यवसाय करावा. आधी त्या गोष्टी कराव्या लागतात, त्यातून माणसाला अनुभव येतो. पण ऐका, माऊलींचा अनुभव हा तुमच्या माझ्यासारखा संसारातला सामान्य नाही, तर तो अनुभव म्हणजे उच्च पराकोटीचा, अंतकरणाला आनंद देणारा अनुभव आहे. आणि नाही ना माझ्यावर विश्वास बसत, माऊलींना तो अनुभव आला. आणि तो अनुभव ज्या वेळेस आला त्यावेळेस माऊलींचे शब्द आहेत, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. कधी आला अनुभव? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. तो अनुभव अंतकरणातल्या हृदयातल्या भगवंताचं दर्शन. पण ते कधी शक्य झालं तर साधू बोध, तो नुरोनिया बोध झाला. ठाईचं वैसोनी करा एक चित्तन आवडी अनंत, अर्थात तो बोध न लगती सायास जावे. वा वा सुखे तो घरा. तो बोध, तो अनुभव माझ्या माऊलींना आला. खाईच मुरला अनुभव, मुरला. ऐका, लोणचं कसं असतं? लोणचं जेवढं जास्त मुरल तेवढं त्याला काय असते? चव असते. कराय टाकलं खायला घेतलं, लागतं का ते चांगलं? नाही. ज्या वेळेस ते मुरलं जातं त्यावेळेस त्याचा स्वाद वाढतो. तसं एकदा नाम घेतलं, एकदा बोध झाला आणि एकदाच नाम घेतलं आणि तुम्ही म्हणला आहा आला अनुभव, असं असतं का? बोला ना. नाम घेतलं पाहिजे, त्या अंतकरणात मुरलं. उठता बसता खाता पिता भगवंत दिसला पाहिजे. देव पावयासी गेलो आणि ते देवाची होवनी या नावे आत मुरणे. ज्या वेळेस हा अनुभव येतो ना त्यावेळेस म्हणायचं तो अमृताचा, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. कधी हरी पाहिला रे. सांगायचं माझं तात्पर्य फक्त एवढं, तो बोध साधूकडून होणं गरजेचं आहे. आणि हे मी सांगते म्हणून अजिबात ऐकू नका. प्रमाण आहे मार्ग दावणी गेले दयानिधी, तेनेची पंथे चालू न पडे गुंता कोठे काही. कीर्तनकार तुम्हाला वाटतं, ऐका, कीर्तनकाराचा एक वेळ कसलाही कीर्तनकार असू द्या, तुम्ही त्याचं ऐकू नका. पण त्यानं कीर्तनामध्ये जे दिलेले वाङ्मयातले पुरावे, जी संतांची प्रमाणे आहेत, ज्या ओव्या आहेत ना, ऐकायचं माझ्या संतांचं. आणि अजून एक समाजातला फार गोड गैरसमज दूर करते. कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे मोठा माणूस. बोला ना. कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे मोठा माणूस नाही असं समजायचं. ज्याप्रमाणे शहरामध्ये रस्ते झाडायला सफाई कामगार असतात ना,
त्याचप्रमाणे आम्ही त्या भगवंताचे सफाई कामगार आहोत. पण ते सफाई कामगार वेगळे बर का. कीर्तनकार प्रवचनकार हे माणसाच्या मनाच्या रस्त्याची गाण काढतात. त्यांना परमार्थाचा रस्ता दाखवतात. पण काही काही जण तो परमार्थाचा रस्ता आज महाराज साक्षीला काही काही जण तो परमार्थाचा रस्ता चुकतात. जीवनात असे अनेक अनुभव येतात. आणि एक सांगा तुम्हाला, हे आमच्याच बाबतीत असं आहे असं नाही. माऊलींनी सुद्धा मार्ग दाखवून दिला, पण तो मार्ग आपण चुकलो. गणित साधं होतं. आता मला सांगा, आपण रोज या ठिकाणी हरिपाठ बोला ना घेताना, आज दुसरा दिवस ना बरोबर. आता मला बसलेल्यांनी अंतकरणापासून खरं खरं उत्तर द्या. माऊलींनी आपल्याला हरिपाठ पाठ करायला सांगितला का हरिपाठ करायला सांगितला? बोला. मी पुन्हा विचारू का तुम्हाला? पेचात पडला का तुम्ही? हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय, हे प्रमाण साक्षीला आहे. हरिपाठ प्रत्येक आध्यात्मिक परमार्थिक माणसाचा हरिपाठ हा पाठच असला पाहिजे. हे त्याच्या जीवनातलं तत्व आहे. ते सांभाळलं पाहिजे, यात शंका नाही. पण याच्या आधीचं तत्व माऊलींनी आपल्याला हरिपाठ पाठ करायला सांगितला का हरिपाठ करायला सांगितला? आता बसलेले मला जरा ध्यान देऊन उत्तर द्या बरं का. माऊलींनी आपल्याला हरीच का पाठ करायला सांगितला? बोला ना. राम का नाही पाठ करायला सांगितला? म्हणून ताई तुम्ही तर काही पण विचारायला लागला. विठ्ठल का नाही पाठ करायला सांगितला? कृष्ण का नाही पाठ करायला सांगितला? नाही माझा विश्वास बसत. बरं अजून पुढे जाऊन विचारते, तुम्ही राम मंदिर पाहिलं बरोबर? हा तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा. राम मंदिर पाहिलं बरोबर? विठ्ठल मंदिर पाहिलं बरोबर? कृष्ण मंदिर पाहिलं बरोबर? गणपती बाप्पाचं मंदिर पाहिलं बरोबर? बाबांचं मंदिर पाहिलं बरोबर? पण कोणी हरी मंदिर पाहिलं का? तुम्ही कर्नाटकात जा, आंध्रात जा, तमिळ जा, तिकडं कुठं केरळात जा, तिकडं कुठं मध्य प्रदेश जा, वाराणसी जा, काशीला जा, इकडं कुठं आसामला जा, कुठेही अख्खा भारतभर फिरा. कुणी हरीचं मंदिर पाहिलं का? निदान एखाद्या गावात ऐकलं तरी असेल का? ते पण नाही. अहो सगळ्या संतांनी हरीला महत्व दिलंय. एक संत असे नाही ज्यांचं हरीवर प्रमाण. मग असा हा हरी नेमका आहे तरी कोण? नाही कळालं? अहो हरिपाठ सांगतो. एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम. एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव
वैष्णव ज्ञानोबराय म्हणतात एक हरी आत्मा जीवा शिव वाया तू दुर्गम. थोडक्यात ह्या प्रमाणाचा सरळ साधा आणि सोपा अर्थ. मौली म्हणतात आपला आत्मा हाच हरी आहे. मग हरी तोच राम विठ्ठल बसलेले बोला ना कृष्ण जीव शिव आहा तोच तुम्ही म्हणताय तेच. फक्त फक्त या ठिकाणी माऊलींना हे प्रमाण घेतलं आणि त्याच हरिपाठात माऊलींनी अजून एक प्रमाण दिलं सम सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम सर्व घटी राम देहा देही एक. 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 सर्व घटी राम देहा देही सर्वा घटी राम. आता शेवटपर्यंत बसलेले ध्यान देऊन ऐका बर का. ज्या बाबांच्या मंदिरात आपण बसलेलो आहे ना ते बाबा म्हणजे साक्षात मारुतीरायाचा अवतार आहे. ऐकताय ना. आणि यावर जर कुणाला शंका येत असेल ज्या व्यक्तींनी त्यांना पाहिलं असेल किंवा ज्या व्यक्तींनी त्यांच्या कार्याचा अनुभव घेतला असेल ना त्यावेळेस त्यांना भगवंताचं अस्तित्व जाणवलं असेल. पण या जगातल्या माणसाला घाण सवय लागली संशय घ्यायची. ज्यांनी कार्य केलं त्यांचं नाव निघलं त्यांना पूजलं गेलं आणि ज्यांनी काहीच कार्य केलं नाही ते आले आणि लाज काज मागच्यांनी 1 वर्ष श्राद्ध घातलं. लाज काज का तर समाज काय म्हणेल. एकदा वर्ष श्राद्ध झालं विषय वर्ष श्राद्धाचं काय घेऊन बसला. इकडं जर एखादा तसल्या पद्धतीचा माणूस गेला की ज्यानं कधी माणसाशी कुणाशी नीट बोललं नाही नीट वागला नाही ह्याची निंदा कर त्याची निंदा कर ह्याचा बाणकोर त्याचा बाणकोर ह्याची लग्न मोड त्याची लग्न मोड अशी माणसं एकदा गेली ना माणसं लांब वाट पाहत नाही. ज्यावेळेस त्या अंत्यविधीला घेऊन जात असतात ना ते काय म्हणतात त्याला ताटीवर घेऊन जात असतात ना त्यावेळेस त्याच्या माग चालणारी म्हणतात देवा बरं झालं गावची घाण केली. पिढा आमच्याकडे तर घाण म्हणत्या. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की जीवन तुम्ही ज्यावेळेस हे जीवन सोडून जाता ना त्यावेळेस क्षणात तुमची पारख होत असते. क्षणात पारख कशी होती तुम्ही गेल्यानंतर ज्याला कळलं ना त्याच्या डोळ्यानिंदी झाली म्हणायचं समजायचं ह्यानं असलेच कांड आयुष्यभर केलेले त्यामुळं मागं असं नाव निघतंय. सांगायचं माझं तात्पर्य फक्त एवढं संशय घेणारी मंडळी या जगात भरपूर आहेत. आज हा भगवंताचा अवतार आहे. सांगायचं तात्पर्य एवढं त्यांनी तसं कार्य केलं नाव निघलं साक्षात भगवंताचा ईश्वराचा अवतार आहे म्हणून आज पूजलं जातंय. आज तुम्ही आम्ही बसलेलो आहे. पण ज्या ठिकाणी संत मानतात बाबा ऐकहारी आत्मा जीव शिव सम जाती धर्माचा भेद करू नका प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. या ठिकाणी आपण या गोष्टीला मोडून काढून आपलं वर्चस्व गाजवतो. पण याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला म्हणजे संत तुकोबरेंचं प्रमाण आहे बघा की ह्या जगामध्ये सगळं काही एक आहे. या जगामध्ये सगळं काही एक आहे आणि हे सगळं कसं एक आहे. भेदाभेद भ्रम भेदाभेद करूच नका. सर्व घटी राम आणि देहा देही एक. आता प्रश्न उभा राहतो सगळ्यांच्या जवळ एकच आहे का.
आ राहिला का नाही डोक्यात प्रश्न उभा? अहो कीर्तनकार पुढं बोलायला लागला नाही असं श्रोत्यांच्या मनात एकाच वेळी एक प्रश्न उभा राहिले पाहिजे. सगळ्यांच्या जवळ एक आहे ही गोष्ट तुम्ही ताई छाती ठोकपणे कसं सांगू शकता? मी उदाहरण देऊन सांगा तुम्हाला. पुरुष मंडळी मला सांगा, तुमच्यात काय आहे? आत्मा आहे? अहो नसता तर इथं कसा बसला असता? आ बोला ना मागचे पुरुष मंडळी, तुमच्यामध्ये आत्मा आहे? आहे. आणि महिला मंडळ आपल्यात काय कात्मी? सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच. आलं ना प्रमाण तुमच्या लक्षात? तुमच्यात सुद्धा आणि महिला मंडळ आपल्यात सुद्धा सर्वा घटी राम देहात देही. ते कुणाचा विठ्ठल जळी स्थळी बरला अग्नवृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी बरला मानाव घेतलं वाटतं. गोड गोड फार गोड. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा देव नटला नाना परी भरुणी उरला. जनाबाईंचं प्रमाण आहे हे बरं का. जनाबाईंची प्रमाण लिहिली कुणी? बोला. अयो अजून जेवून जायचे म्हणा बाबा. सांगायचं तात्पर्य जनाबाईंच्या अभंग लिहिले कुणी? इकडे बघा इकडे बघा. असू द्या लेकरू आहे चालतं. जनाबाईंच्या अभंग लिहिले कुणी? साक्षात विठ्ठलानं अभंग लिहिले बरोबर. मग ज्यावेळेस जनाबाई म्हणत होत्या देव आहे हृदय मंदिरी शोधुनी, आणि त्याच्यानंतर एक प्रमाण देव हृदय मंदिरी शोधुनी पाय देव नटला नाना परीन भरुणी उरला. ज्यावेळेस देव हा अभंग लिहित असेल साहजिक आहे देवानं प्रश्न केला असता का जणे मी तर पंढरपुरात आहे तू काय म्हणायला लागली हृदय मंदिरी शोधुनी पाय. सांगायचं तात्पर्य एवढं ज्या देवानं लिहिलं हृदय मंदिरी शोधुनी किंवा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. सांगायचं तात्पर्य सर्वांच्या जवळ एक आहे, फक्त तो भगवंत कळाला पाहिजे. पण ते कळण्यासाठी ऐका सगळ्यात मोठी गोष्ट देवलेल आमची गोष्ट राहिली. परमार्थ करण्यासाठी आणि तो परमार्थ सार्थकी होण्यासाठी या अध्यात्मामधली सगळ्यात महत्वाची पायरी आणि ती पायरी तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, करावे. प्रश्न आहे प्रश्न. तुकोबाराय म्हणले चित्त निर्मळ करा. चित्त निर्मळ केल्यावर काय होईल? देव जवळ येऊन. पण कधी हा मनात प्रश्न गाथा वाचला ना अशी पटापट प्रश्न उभा राहिले पाहिजे. तुकोबाराय तुम्ही म्हणला चित्त निर्मळ करा 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 पण तुम्ही हे नाही सांगितलं तुकोबाराय चित्त निर्मळ कसं करायचं. अहो चित्त निर्मळ कसं करायचं याचं उत्तर तुकोबाराय देतात. बैसुनी निवांत शुद्ध करी चित्त अंतया सुखा अंत पार नाही. येव नियंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसेलिया. नाम घेतल्यानं चित्त शुद्ध होतं, नामस्मरण केल्यानं चित्त शुद्ध होतं. आणि जर चित्त शुद्ध झालं तर देवाची अनुभूती येते. आणि कशी येते तर माझे माऊली सांगतात ऐका. ज्याप्रमाणे कापूर जळल्यानंतर खाली काही शिल्लक राहत. कापूर माहितीये ना तुम्हाला? कापूर जळल्यानंतर खाली काही शिल्लक राहत. त्याचप्रमाणे आपल्यातील विकार रूपी कापुराची बोधरूपी नामानं समाप्ती होते. हे अभंगाचं दुसरं शरण. कापुराची बाती बुझल ज्योती, कापुराची बाती बुझल ज्योती. कापुराच्या बाती बुझल ज्योती.
काय गोड चाल गायली. मौलींचं प्रमाण. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणून सांगायचं तात्पर्य नाम घेतल्यानं चित्त शुद्ध आहे, साधं गणित आहे हो. कधी कधी आपण काही प्रसंग डोळ्यानं बघतो. वारीला जाताना सतत मुखात काय असतं? बोला ना. इकडं काय भेटतंय? इकडं शेव चांगली मिळती, तिकडा लाडू चांगला मिळतो, इकडं वडापाव चांगला मिळतो. वारी लईच आवडीची दिसतात तुमच्या. सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच का तुमचं चुकत नाही. तुमचं चुकत नाही, ते तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. नित्य उठून या खावयाची आपुल्या तो हिता. वारीला गेलं ना, मुखामध्ये भगवंताचं नाम असतं, सात्विकता अंगी असते. आणि या मुखातील नामामुळं, चित्तातील नामामुळं जरी एखाद्या टायमिंगला राग आला तरी बघा, घरचा राग, वारीत सहसा राग येतच नाही, पण जरी आला तरी घरच्या रागा एवढी तीव्रता वारीतल्या रागात. किती राग येऊ द्या तरी माऊली म्हणायचं पुढं. ही वारीच आहे. सांगायचं तात्पर्य एवढं, कापुराच्या वाती उजळल्या ठाईच समाप्ती झाली जैशी. विकारांचा नाश करण्याची ताकद भगवंताच्या नामात असते. पण एक सांगू तुम्हाला, ज्या नामाचं तुम्ही आम्ही ऐकतोय ना, ते नाम तुम्हाला आम्हाला असंच कुठं पण मिळतं असं? बोला ना. असंच कुठं पण मिळतं असं? असंच कुठं पण मिळतं असं? पुरावा देऊ का तुम्हाला? आपल्या सर्वांच्या घरात बाजारात सर्वात जास्त किमतीची वस्तू कोणती? बोला ना. बोला बोला. आपल्या सर्वांच्या घरात बाजारात सर्वात जास्त किमतीची वस्तू कोणती? मी नाही येत रात्रीची तुमच्या घरी. बोला. सगळ्यात जास्त किमतीची वस्तू? आहा, वा वा. सोन्या. किती गोड उत्तर दिलं. सगळ्यात जास्त किमतीची वस्तू? बोला. सोनं. मग कधी हा विचार केला का सोन्यालाच एवढी किंमत का? त्याला किती दिवस मातीत पुरून ठेवलं तरी त्याला काही होत, अग्नीत टाकलं तरी त्याला काही होत, पाण्यात टाकलं तरी त्याला काही होत. त्या अग्नीतनं थोडं बाहेर काढून त्याला साफ केलं की पुन्हा चकाचक, म्हणजे सोने ते. मग असं हे किमती सोनं आपण असंच उघड्यावर ठेवतो का? का कुणाच्या पण हातात देतो की दर बाबा तुला देऊ का? असं हे किमती सोनं आपण तिजोरीत कपाटात ठेवतो. सांगायचं तात्पर्य फक्त एवढं, भगवंताचं नाम तर सोन्यापेक्षाही किमती आहे, सोन्यापेक्षाही अनमोल आहे. मग हे नाम आपल्याला असंच कुठं पण मिळेल का हो? भगवंताचं नाम आपल्यापर्यंत येण्याकरिता त्याला जीवनामध्ये कोण असावं लागतं ना, ह्याचं उत्तर नामदेव महाराज म्हणतात. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता.
महाराज गोड सांगतात, सद्गुरु वाचोनी नाम नाही हात. आता बसलेले ध्यान देऊ नये का? इतक्या वेळ झालं मी गुरु 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 का फिरते? फिरत नाही बरं का. गुरु गुरु का करते? ऐका, नामदेव महाराजांचं प्रमाण, सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता, साधने साधिता कोटी गुणे. द्रुपदात सांगतात, जैसा कांते विन करणे हा संसार, तैसा हा व्यापार साधनांचा. गणित साधे बसलेले ध्यान देऊ नये का? जसा पत्नी शिवाय संसार होऊ शकत. तुम्हाला कसं कळालं? बघून बघून शिकली बर का. पत्नी शिवाय संसार होऊ शकत. हा, उगाच मेहनत नाही महिला मंडळ. मी आहे म्हणून माहित अवघड झालं असतं. तेच नामदेव महाराज प्रमाणात सांगतात. जसा असं कधी ऐकलं का हो की एखाद्या गावात असं कधी आहे का की बाबा बायको नाही काही नाही पण पोरं बाळ संसार अगदी टकाटक चाललंय, आहे का? जसा पत्नी शिवाय संसार होऊ शकत नाही, तसं संतांशिवाय सद्गुरूशिवाय नाम आपल्याला मिळू शकत. म्हणून सद्गुरु वाचुनी नामने हाता, साधने कितीही साधन करा, साधने साधिता कोटी गुणी. म्हणून जीवनामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. आणि एकदा का जीवनामध्ये गुरु आले की उजळले भाग्य आता, अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. जीवनामध्ये गुरु एकदा आले, या गुरूंचं दर्शन झालं, या गुरूंकडून नाम प्राप्त झालं, आणि त्या नामाचं तुम्ही आम्ही जर सदैव चिंतन केलं ना, तर अंतकरणामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आणि ती अवस्था अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत नामावली म्हणतात, मोक्षरेखे आला भाग्य साधूचा अंकिला. हा, आणि असे जर साधू जीवनामध्ये आले ना, बघा शेवटच्या चरणात माऊली सांगतात, असे जर साधू जीवनामध्ये आले तर जे सगुण रूपातला देव तुम्ही आम्ही पाहता, विठ्ठलाला सगुण रूपात पाहताना कमरेवर हात आहे, नजर तीक्ष्ण अशी असताना आपण त्याला डोळ्यात भरून घेतो, पण फक्त सगुण रूपातला. बरं, राम धनुर्धारी राम पाहतो, कृष्ण हातामध्ये बासरी पाहतो, ही झाली सगुण रूपातले. पण संत सांगतात निर्गुण रूपातला, प्रत्येक माणसातला, प्रत्येक प्राण्यातला देव पाहण्यासाठी संतांनी दिलेल्या नामाचं नामस्मरण गरजेचं आहे. नामदेव महाराज म्हणजे पांडुरंगाचे लाडके भक्त होते, पण आधी फक्त सगुण रूपातला दिसत होता, पण निर्गुण रूपातला दिसला कधी माहिती का? ऐका बरं, निर्गुण रूपातला दिसला कधी? विसोबा खेचर भेटले, विसोबांकडून नाम मिळालं, आणि ज्या वेळेस नाम मिळाल्यानंतरची घटना, नामदेव महाराजांच्या ताटातली ती भाकरी कुत्र्यानं पळवली. ऐका एकदा हे ऐका, नामदेव महाराजांची ताटातली भाकरी कुत्र्यानं पळवली, तेव्हा त्या ताटात राहिलेली तुपाची वाटी नामदेव महाराजांनी घेतली, ती वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे नामदेव महाराज धावले की देवा कोरडी भाकरी खाऊ नका, त्याबरोबर हे तूप पण घ्या. आणि त्या जागेवर आपण असतो तर दगडी कशाची दिसल त्याने हाणला असतं. हा फरक आहे. निर्गुण रूपातला काळात कुत्र्यामध्ये नामदेव महाराजांनी देव पाहिला, नाथांनी गाढवात देव पाहिला, त्या वाळवंटात पडलेल्या त्या लेकरामध्ये देव पाहिला. सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच, भगवंत सगळीकडे आहे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल, ईश्वर हा सर्व भूतानां हृदयशी अर्जुन तिष्ठती. देव सगळीकडे आहे, पण ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी जीवनामध्ये संत लागतात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथ्या नावे तरी संताया भजावे. गीता सांगते, तत्विद्धी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया, उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. आणि नसलना संस्कृत कळल लय डोक्याला ताण घ्यायचा नाही. ज्ञानेश्वरी उचकडून पहा, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथि जैसे. म्हणून जीवनामध्ये गुरु करणं गरजेचे, जीवनामध्ये संत असणं गरजेचे. नुसतं असून नाही, त्यांच्या संगतीत राहून परमार्थ झाला पाहिजे. त्यानं काय होतं? अभंगाचं शेवटचं चरण, ज्ञानदेव संगती संग, ज्ञानदेव गोडी संगती सजने, ज्ञानदेव गोडी संगती सजने, ज्ञानदेव गोडी संगती सजने, ज्ञानदेव गोडी संगती
आचारे हरी दिशेचे निवडे आत्मतत्वे हरी दिशेचे निवडे आत्मतत्वे हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना पुण्याची गणना कोणाकडे पुण्याची गणना कोणाकडे हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना आता आपण सगळे मिळून भगवंताचं भजन करूया. हाताने टाळी मुखानं भगवंताचं नाव डोपार मामा ना कदम मामा. हा कदम मामांचं अंतकरणापासून मनापासून आभार मानते, ज्यांनी गोड अशी आपल्याला अजून सेवेला साथ दिली. ते म्हणजे हरिभक्त पारायण काकडे महाराज असतील, शेंडे महाराज असतील, आणि ज्यांनी गोड अति गोड मृदुंग वाजवला. एवढ्या लहान वयात एवढं कॅप्चर करणं म्हणजे फार अवघड आहे. काय दादाचं नाव? ज्ञानराज दादा कुंभार ना. वा वा, एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळा झाल्या पाहिजे बरं. वा, लेकर घडवाल तर अशी घडवा बरं. त्याचंही आभार. दादाचं नाव काय? विघ्नेश. वा वा वा, विघ्न आमच्यावरचं पण टाळलं वाटतं त्यांनी. त्यांचंही अंतकरणापासून आभार. संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था त्यांचा आभार. विनेकरी बाबा ज्यांची गोड सिस्टीम आपल्याला लाभली त्यांचंही अंतकरणापासून आभार. आणि विशेषतः आभार हा सगळा कार्यक्रम ज्यांनी शूट केला ते म्हणजे आमचे गणेश दादा टिकोळे असतील. हे कीर्तन तुम्हाला बाळूमामांचं हरी जागर या चॅनलवरती पाहायला मिळेल. म्हणून आपल्याच भागातलं व्यक्तिमत्व आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाला फार महत्त्व आहे. एखाद्याकडं कितीही ज्ञान असू द्या, पण जर तो समाजापुढे येत नसेल ना तर ते ज्ञान दबून राहतं. परंतु आमच्यासारख्या सामान्यांना तुमच्यापर्यंत अगदी सहजतेनं पोहोचता येण्यासाठी ही जी मंडळी कार्य करत असतात ना, ते कार्य म्हणजे काही सामान्य नाही. आणि ह्यामध्ये माणसाला वाटतं केलं शूट आणि टाकलं यूट्यूबवर. हा, ह्याच्यात पण भरपूर कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट आमचे गणेश दादा हे घेत आहेत. म्हणून त्यांचंही अंतकरणापासून मनापासून आभार मानते. वाजवू ना टाळ्या. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सगळं मंडळी, सप्ताह कमिटीतील मंडळी, सर्व गावकरी मंडळी, ग्रामस्थ सर्वांचं अंतकरणापासून मनापासून आभार. कुणाचा आभार मानायचं राहिलं असेल तर अंतकरणापासून मनापासून मानले ना. त्यांचं तर आधी मानलं पाहिजे, त्यांच्यामुळे आम्ही आहोत. त्यांचंही आभार. झालेली ही सेवा पुलन बाबांच्या चरणी अंतकरणापासून त्यांच्या चरणी समर्पित करते. तसेच भगवंताच्या चरणी तुम्हासारख्या मायबापांच्या संतांच्या सद्गुरूंच्या बाळूमामांच्या चरणी समर्पित करून जे काही चुकलं असेल ते या लेकराचे शब्द असतील आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या संतांचं सद्गुरूंचं गुरूंचं असं समजून त्या ठिकाणी पदरामध्ये घ्यावं.